सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि ढगफुटीमुळे ढिगारा हा गावावरतीच आलेला आहे। अनेक घरं कोसळल्याची माहिती समोर येते। गावावरती ढिगारा आल्याने अनेक जण अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जाते। उत्तर भारतात ही चौथ्यांदा सर्वात मोठी ढगफुटी झालेली आहे आणि ही दृश्य आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती कशा पद्धतीने इथे ढगफुटी झाली आणि त्यानंतर पुराचा जो लोढा होता तो सगळा या गावावरती आलेला आहे। या ठिकाणी अनेक जण असल्याची देखील भीती व्यक्त केली जाते। उत्तर काशीच्या धराली गावातली ही दृश्य आहे, ढगफुटी होतानाची लाईव्ह दृश्य आणि दुसरी दृश्य आहे ती म्हणजे ढगफुटी नंतरची। हा सगळा ढिगारा जसाच्या तसा गावावरती आला। अनेक घरं इथं कोसळल्याची माहिती आहे आणि अनेक जण अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जाते। सध्या बचाव कार्य या ठिकाणी युद्ध पातळीवरती केलं जात आहे। उत्तर भारतात ही चौथ्यांदा ढगफुटी झालेली आहे। सर्वात मोठी ढगफुटी असल्याचं देखील स्थानिकांकडूनच सांगितलं जात आहे। उत्तर काशीच्या धराली गावातली ही दृश्य आपण पाहतोय। ढगफुटी ज्यावेळेस होत होती तेव्हाची ही दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ढगफुटी नंतरची दृश्य। संपूर्ण जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। घरांचंही मोठं नुकसान झालं असून ढगफुटी इथं झाली आहे, त्यामुळे हा जो ढिगारा आहे तो थेट गावावरती आला आहे। अनेक घरं कोसळल्याची देखील माहिती आहे। या दृश्यांमधूनच आपण बघू शकतोय किती भीषण परिस्थिती इथं निर्माण झाली आहे। गावावरती ढिगारा आल्यानं अनेक जण अडकल्याची भीती आहे। दरम्यान पुष्कर सिंह धामी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूयात। हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जानमाल की सुरक्षा की जाए। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देतात। राम, खरं तर बघितलं तर गेल्या 1.5 महिन्यातली चौथ्यांदा ही मोठी ढगफुटी झाल्याचं सांगितलं जात आहे। सध्याची अधिक माहिती काय मिळते या घटनेसंदर्भात? बिलकुल, ही थोड्या वेळापूर्वीच ही ढगफुटी झालेली आहे आणि ही ढगफुटी झाल्यानंतर इथे तीन म्हणजे की पहिला मुद्दा म्हणजे की इथे बाजारपेठ होती आणि दुपारची वेळ होती। दुसरा मुद्दा म्हणजे की इथे रहिवासी सुद्धा राहत होते, घरं होती आणि तिसरा मुद्दा म्हणजे की इथे पर्यटक सुद्धा येत होते, त्याच्यामुळे इथे रिसॉर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आले होते। त्यामुळे या तिन्ही गोष्टींना फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे, कारण ढगफुटी झाली आणि त्यानंतर पाणी जे आहे ते संपूर्ण या गावामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि तिथे मग बचाव कार्य करणं हे सुद्धा कठीण आहे। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बचाव कार्य जे ते सुरू केलं जाणार आहे। डॉक्टरांची टीम, एनडीआरएफची टीम, पुन्हा स्टेटची, राज्यातील जे बचाव कार्य जे आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आले, सक्रिय करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांचं पथक तिथे पोहोचत आहेत। त्याचबरोबर तिथून जे त्या संपूर्ण पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांना सुद्धा रुग्णालयामध्ये नेण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा करण्याचं काम चालू आहे आणि ताबडतोब तिथे जे काही त्यांना बचाव कार्यामध्ये लागेल ते संपूर्ण प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा सुरू आहे। परंतु मुद्दा हा राहतो की अशा प्रकारचे वारंवार ढगफुटी झाल्यानंतर पाणी जे आहे ते घरात का घुसतं, तर जो नदी आहे त्या नदीच्या दोन्ही बाजूला दुतर्फा जे आहे ते अनधिकृत मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्याची माहिती मिळते। मग हे अनधिकृत बांधकाम झाल्यामुळेच अशा प्रकारचं पाणी जे आहे ते थेट घरामध्ये घुसल्याचं, रिसॉर्टमध्ये घुसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि हे इलिगल बांधकामावर आता यानंतर हातोडा मारणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सतर्कता जे आहे ते अलर्ट जे आहे ते घोषित करण्यात आलेला आहे, परंतु ही ढगफुटी होण्याच्या अगोदरच अलर्ट का घोषित करण्यात आलेला नाहीये हा मुद्दा आहे। त्याचबरोबर इलिगल कन्स्ट्रक्शन जे आहे ते का थांबवण्यात आलेलं नाहीये हा सुद्धा मुद्दा आहे, कारण जे नदीचं पात्र आहे किंवा जिथून पाणी येतं आणि दरवर्षी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात इथून पाणी येतं, हे जर माहित आहे की हा मार्ग जो आहे की इथून मोठ्या प्रमाणावर पाणी येतं हे माहित आहे, तर मग त्याच्या दुतर्फा घर बांधणं किंवा त्या दुतर्फा रिसॉर्ट बांधणं याची काय आवश्यकता होती, असे सुद्धा सवाल जे आहेत ते उपस्थित राहत आहेत। इथून पुढे अलर्ट करणं म्हणजे की जर असं काही घटना घडणं असेल तरच प्रशासन जे आहे ते अलर्ट करतं, कारण IMDचे संकेत मिळतात की इथं मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार आहे। मग अशा पद्धतीमध्ये अलर्ट का करण्यात आले नव्हते? अनेकांचा
जीव वाचवता आला असता, परंतु आता किती नुकसान झाले हे सांगता येत नाही, परंतु मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे, रिसॉर्टमध्ये पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे तिथे पर्यटक किती होते हे सुद्धा अजून आकडा माहित नाहीये, परंतु प्रायोरिटी दिली जाते. लहान मुलाला वाचवणं ही प्रायोरिटी आहे, महिलांना वाचवणं ही प्रायोरिटी आहे, वृद्धांना वाचवणं ही प्रायोरिटी आहे. त्यामुळे या तिन्ही प्रायोरिटीनुसार तिथं काम केलं जाते. परंतु भौगोलिक परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट आहे, कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे दरड कोसळत आहेत आणि अशा ह्याच्यामधून मार्ग काढीत एनडीआरएफ टीमला आणि बचाव कार्याला तिथवर पोहोचणं हे कठीण जात आहेत. आणि तिथं पोहोचल्यानंतर पुन्हा लोकांना बाहेर काढणं, पाण्यातून बाहेर काढणं याच्यासाठी सुद्धा शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र आता जरी मुख्यमंत्री म्हणत असतील की तिथे प्रयत्न केले जात आहेत, परंतु तिथे अनेक जण पाण्यातून वाहून गेल्याची माहिती मिळते. त्यामुळे तो सुद्धा आकडा अद्याप समजलेला नाहीये. निश्चितच खरं तर आपण पाहतोय रामराजे धराली या गावामध्ये ही सगळी ढगफुटी झालेली आहे. मात्र इथं लोकसंख्या किती होती आणि साधारणतः जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस तिथे किती लोक उपस्थित होती या संदर्भातली काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? बिलकुल हे गाव आहे आणि गाव जे आहे ते पायथ्याला आहे. आपण पाहतो की हा मोठा चारी बाजूनं डोंगर आहे आणि त्यानंतर पायथ्यामध्ये मधोमध गाव आहे. म्हणजे की जसं की एक प्रकारे ग्लास जसा असतो, ग्लासच्या मधोमध खलगट जसा भाग असतो, तसं हे खोऱ्यामध्ये असलेलं गाव आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे की मोठ्या प्रमाणावर जर पाऊस पडला तर तो थेट त्या गावामध्ये येणार आहे आणि हानी होईल हे माहिती असतं. परंतु गावाची लोकसंख्या जास्त नव्हती, परंतु हा जो व्हिडिओ आपण जे आपल्या प्रेक्षकांना दाखवतो त्यामध्ये आपल्याला दिसते की काही लोकांना आधीच सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे ते गेलेले आहेत आणि दुसऱ्या डोंगरावर जाऊन त्यांनी हे व्हिडिओ शूट केलेले आहेत. त्याच्यामुळे इतर लोक बाहेर पडण्यामध्ये का यश मिळालं नाही त्यांना हे सुद्धा पाहावं लागणार आहे. प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी अलर्ट केलं होतं का, कारण मार्केट होतं तिथे आणि मार्केटमध्ये सुद्धा ठिकठिकाणी अशी भोंगे पाहिजेत, स्पीकर पाहिजेत की जिथं अशा प्रकारची जर आपत्ती येणार असेल तर लोकांना अगोदरच कळवणं, आणि त्यामुळं जर अगोदरच कळवलं असतं तर अनेकांचा जीव सुद्धा वाचवता आला असता. त्यामुळे किती हानी झालेली आहे हे अद्याप कळाले नाहीये, मात्र लवकरच या संदर्भाचा आकडा जो आहे तो स्पष्ट होईल. निश्चितच रामराजे, तुम्ही असेच सोबत राहा, सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेणार आहोत. मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात कशा पद्धतीने तो ढगफुटी झालेली आहे आणि हा ढगफुटीमुळे झालेला जो ढिगारा होता तो थेट गावावरती आलेला आहे. धराली गावात ढगफुटी झाली आहे आणि अनेक जण इथं अडकल्याची ही भीती व्यक्त केली जाते. ही आधीची दृश्य आपण बघत आहोत ज्यावेळेस ढगफुटी झाली आणि त्यानंतर जो ढिगारा होता तो थेट धराली या गावावरती आला आणि त्यानंतर इथं संपूर्णतः जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जे घरं होती त्या घरांमध्ये पाणी शिरलं, शिवाय अनेक जण या ठिकाणी उपस्थित असल्याची देखील माहिती आहे, तर काही जण वाहून गेल्याची ही शक्यता वर्तवली जाते. अनेक घरं कोसळल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. गावावरती ढिगारा आल्यानं अनेक जण अडकल्याची ही भीती व्यक्त केली जाते. खरं तर उत्तर भारतात ही चौथ्यांदा मोठी ढगफुटी झाल्याचं सांगितलं जातं. यानंतर आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी नेमकं या घटनेवरती काय म्हटलेलं आहे. हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं. जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए. उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झालेली आहे आणि याच ढगफुटीमुळे ढिगारा थेट गावावरती आलेला आहे. अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी होते आपल्यासोबत, त्यांनी आपल्याला सगळी माहिती पोहोचवलेली आहे. रामराजे या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडूनच जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ही सगळी ढगफुटी झालेली आहे. अनेक घरं कोसळल्याची देखील माहिती येते. तर गेल्या 1.5 महिन्यामध्ये चौथ्यांदा इथं ढगफुटी झालेली आहे. उत्तर भारतातली ही दृश्य आपण पाहतोय. धराली गावामध्ये ढगफुटी होऊन जो ढिगारा होता तो हा घरांवरती आलेला आहे. तर उत्तर काशीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी काय प्राथमिक माहिती दिली आहे ती देखील आपण बघूया. सर, क्या एग्जैक्ट अभी वहाँ पे डाटा आपके पास कुछ अवेलेबल? जी अभी एग्जैक्ट डेटा तो नहीं मिला है, लेकिन ये इन्फॉर्मेशन जरूर है कि धराली में खीर गंगा है गदेरा, जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस्ट होने से काफ़ी पानी एक साथ आया है, एकदम से आया है. और चूँकि वहाँ पे गेस्ट हाउस हैं और छोटे रेस्टोरेंट भी है, होटल्स भी हैं, तो
उसी के मद्देनजर हमने अपना आर्मी का टीम हड़सेल की है, उनको हमने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था और उनका भी कभी मेरे फ़ोन पे अभी नेटवर्क पे मैंने बताने की थोड़ा वीक हो रहा है, वहाँ पे कनेक्ट नहीं हो पा रहा है, लेकिन कुछ एक लॉसेस की सूचना है। तो 4 लोगों का उन्होंने मुझे बताया था कि लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है। तो हम लोग मौके पे निकल रहे हैं और मौके पे ज़्यादा अच्छा उसका ही सर किसी प्रकार से मान हानि का कुछ जी जनहानि का 4 का उन्होंने बताया। कोई होटल्स कोई वो तो अभी तुरंत ही घटना घटी है, तो उसमें थोड़ा सा टाइम लगता है सेटल करने में कि जैसे हमारी टीम तहसील का टीम चली गई है, PWD का टीम चली गई है, SDRF NDRF को मैं भेज चुका हूँ, तो वो एक इवेल्युएशन में टाइम लगता है थोड़ा सा 1 घंटे के बीच में, बाद के आसपास हमें एग्जैक्ट इन्फॉर्मेशन मिल जाएगी। ठीक है सर। उत्तर काशीच्या धराली गावातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पावसानं हाहाकार इथं माजवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। उत्तर काशीमध्ये ढगफुटी होऊन पाण्याचा जो लोंढा होता तो त्यासोबतच चिखल हा थेट घरांवरती वाहून आलेला आहे आणि त्यामध्ये अनेक घरं हॉटेल्स ही कोसळलेली आहेत। त्या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवरती बचाव कार्य राबवलं जात आहे, मात्र पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात असल्यानं बचाव कार्यामध्ये देखील मोठे अडथळे निर्माण येत आहेत। ही दृश्य आपण बघत आहोत ढगफुटीनंतरची कशा पद्धतीनं रस्त्यावरती सर्वत्र चिखलाचा इथं संपूर्ण मारा झालेला आहे, तर घर देखील या चिखलामध्ये वाहून गेल्याची दृश्य आपण पाहतोय। सध्या बचाव कार्य इथे मोठ्या प्रमाणात राबवलं जाते, मात्र मोठ्या प्रमाणात चिखल असल्यानं इथं बचाव कार्य करताना देखील अनेक अडथळे येत आहेत, त्यामुळे बचाव कार्य हे इथं संथ गतीनं सुरू असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे। उत्तर काशीच्या धराली या गावामध्ये ढगफुटी झाली आणि त्यानंतर खीरगंगा नदीचं जे रौद्ररूप होतं ते पाहायला मिळालं। या ठिकाणी घरं आणि हॉटेल्स देखील वाहून गेल्याची माहिती आहे, तर अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। शिवाय याच प्रवाहामध्ये अनेक जण वाहून गेल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या समोर येते। SDRF असेल, NDRF असेल आणि आपत्ती व्यवस्थापन समितीकडून देखील इथं बचाव कार्य केलं जात आहे। रही है और एक कोऑर्डिनेटेड तरीके से एक रेस्क्यू वर्क किया जा रहा है। उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय। संपूर्ण राज्यामध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। मागच्या 24 तासात मोठं नुकसान झालेलं असतानाच पुन्हा एकदा आता उत्तर काशीवरती संकट आलेलं आहे। ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत। उत्तर काशीतील धराली गावात ही ढगफुटी झालेली आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। ढगफुटी जेव्हा होत होती तेव्हाच काही पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद केलेली आहेत आणि त्याच नंतर इथं मोठा अनर्थ झालेला आहे। अनेक जण इथं अडकल्याची ही भीती व्यक्त केली जाते। प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की कोणालाही काहीच सुचलं नाही। प्रशासनाकडून अगोदर अलर्ट करण्यात आलं होतं। इसके अलावा बाकी की 2 यूनिट्स हैं वो वहाँ पहुँचने वाली है। SOC के सुपरविजन में एक कोऑर्डिनेटेड तरीके से रेस्क्यू का वर्क किया जा रहा है। जो आसपास की NDRF है, आर्मी है, उनकी टीम्स जो है वो भी रवाना हो रही हैं और मौके पर पहुंच रही हैं। इसके अलावा जो हमारी SDRF की बटालियन हेडक्वार्टर में जो स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स को जो इस डिजास्टर में काम आ सकते हैं उनको भी हम लोग एक जियो के सुपरविजन में रवाना कर रहे हैं। और इसमें जहाँ पर भी लग रहा है कि जो भी एजेंसी जो है इसमें हेल्प कर सकती हैं, SOC जो है उसको क्लोजली कोऑर्डिनेट कर रहा है और सारी की सारी एजेंसी जैसे मैंने आपको बताया, चाहे आर्मी है, चाहे ITBP है, NDRF है, सभी की सभी टीम्स मौके पर पहुंच रही हैं। और तर उत्तर काशीच्या धराली गावातली ही दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने इथं सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गंगोत्री धाम आणि मुखवा जवळची धराली गाव आणि त्याच गावाजवळ ही ढगफुटी झालेली आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा सगळा जो मलबा होता, जो ढिगारा होता तो थेट गावावरती आला आणि त्याचमध्ये इथं हॉटेल्स असतील आणि घरं असतील ही यामध्ये वाहून गेलेली आहेत, तर काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। ही दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने इथं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पहिल्या मजल्यापर्यंतची ही घरं ढिगारा खाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आभाळ अक्षरशः इथं कोसळलेलं आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे। SDRF, जिल्हा प्रशासन, NDRFच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत इथं मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू केल्याचं मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे।
मात्र मोठ्या प्रमाणात हा ढिगारा थेट खाली आल्यानं इथं बचाव कार्यात देखील अनेक अडथळे निर्माण झालेले असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सध्या युद्ध पातळीवरती इथं बचाव कार्य केले जात आहे। उत्तराखंडमधील उत्तर काशी या जिल्ह्यामधली ही सगळी दृश्य आपण बघत आहोत। धराली या ठिकाणची गावावरतीच थेट ढिगारा हा खाली आलेला आहे। मुसळधार पाऊस पडतोय। जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमशान सुरू आहे। अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील दिला जातोय आणि त्याच अनुषंगानं अगदी काही वेळापूर्वीच इथं धराली गावावरती ढगफुटी झालेली आहे आणि याच ढगफुटी दरम्यान हा ढिगारा आहे तो थेट खाली आलेला आहे आणि यामध्ये अनेक जण अडकल्याची ही भीती व्यक्त केली जाते। तर 10 ते 12 कामगार अडकल्याची आताची एक प्राथमिक अपडेट समोर आलेली आहे। अनेक घरं ही ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती आहे, तर काही जण वाहून गेल्याचं देखील सांगितलं जात आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। सुरुवातीला जेव्हा ढगफुटी झाली आणि तास नंतर इथं जो ढिगारा होता डोंगराचा तो थेट खाली आलेला आहे आणि त्यानंतरची दृश्य आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। अगदी हॉटेलच्या पहिल्या माळ्यापर्यंत हे पाणी हा चिखलाचा जो ओढा होता तो सगळा आलेला आहे आणि त्यामध्ये पूर्णतः नुकसान झालंय। तर अनेक जण इथून अगोदरच स्थलांतरित झाल्याचं सांगितलं जाते, तर ज्यांना इथून जाता आलं नाही ते मात्र इथेच अडकलेले आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। ज्या गाड्या होत्या रस्त्यावरती पार्किंग केलेल्या त्या देखील अगदी अस्ताव्यस्त झाल्याची या दृश्यांमधून आपण बघू शकतोय आणि चिखलाचा संपूर्ण ठिकाणी हा मारा झालेला आहे। त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत, तर अनेक घरांमध्ये लोक असल्याची ही प्राथमिक माहिती समोर येते। हॉटेल्स देखील आहेत या संपूर्ण भागामध्ये। तर जिल्हाधिकाऱ्यांकडून मृतांसंदर्भातली काही माहिती देण्यात आली आहे। सध्याची अपडेट समोर येते, आपण बघूयात काय म्हणतात। एग्जैक्ट डेटा तो नहीं मिला है, लेकिन ये इन्फॉर्मेशन जरूर है कि धराली में खीर गंगा है गदेरा, जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस्ट होने से काफ़ी पानी एक साथ आया है, एकदम से आया है। और चूंकि वहाँ पे गेस्ट हाउस है और छोटे रेस्टोरेंट भी है और होटल्स भी हैं, तो उसी के मद्देनज़र हमने अपना आर्मी का टीम हरसेल की है, उनको मैंने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था। और उनका भी एक अभी भाई फ़ोन पे अभी नेटवर्क पे मुझे पता नहीं थोड़ा वीक हो रहा है, वहाँ पे कनेक्ट नहीं हो पा रहा है, लेकिन कुछ एक लॉसेस की सूचना है। तो 4 लोगों का उन्होंने मुझे बताया था कि लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है। तो हम लोग मौके पे निकलने हैं और मौके पे ज़्यादा अच्छा उसका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 4 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं कळत आहे। आधी ढगफुटी झाली आणि तास नंतर खीरगंगा जी नदी आहे तिचं रौद्र रूप इथं पाहायला मिळालं। यामध्ये हॉटेल असतील त्या ठिकाणची घरं देखील वाहून गेल्याचं सांगितलं जातंय। दरड कोसळल्यानं हे संपूर्ण इथं वाहून गेलेलं आहे। दरम्यान स्थानिक आमदारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात। में खीर घाट के ऊपर बादल फटने से धराली गांव के नीचे वाला पूरा हिस्सा और बहुत प्रलय का वहाँ पे जो है मंजर जो हुआ है और तत्काल जो मुखबा वालों ने तत्काल जो है सूचना दी और मैंने तत्काल जो है माननीय मुख्यमंत्री जी जो अभी त्रिपुरा में हैं उनको तत्काल सूचना दे दी है। जिलाधिकारी को इसके लिए अलर्ट कर दिया गया है। हमारी वहाँ पे जो हरसिल में आर्मी की टीम थी, आर्मी की टीम वहाँ पर पहुँच गई है और एनडीआरएफ एसडीआरएफ की टीम भी मौके पे पहुँच रही है। बहुत बड़ी ऐसी दुर्घटना है। हम भगवान से इस समय जो इस घड़ी में सबको मजबूती के साथ जो है पूरी टीम को वहाँ पे लगा दिया गया है और जो हमारे गढ़वाल कमिश्नर उनसे भी बात हो चुकी है, चीफ सेक्रेटरी से बात हो चुकी है। तो तत्काल इसके लिए जो जिलाधिकारी द्वारा तत्काल पूरी टीमें वहाँ पे रवाना कर दी। खुद भी जो है जिलाधिकारी मौके पे पहुँच रहे हैं और जो हमारे आर्मी की टीम है वो मौके पे पहुँच गई है। और मैं क्योंकि देहरादून था, मैं भी यहाँ से देहरादून से चल गया। ये बहुत बड़ी ऐसी घटना है और हम भगवान से प्रार्थना करते हैं कि जो है सबको इस समय जो इस आपदा की घड़ी में सबको मजबूती से खड़ा होकर इस आपदा से लोगों को बचाना।